नमस्कार, मी यशराज पारखी आज तुमच्या समोर ऑलिम्पिक मध्ये घडलेली आणि संस्कार दर्शवणारी एक गोष्ट तुम्हाला सांगणार आहे। खरं तर या गोष्टीला मी नाव असं देऊ शकतो, माझी आई काय म्हटली असती। ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये केनियाचा त्या ठिकाणी अबेल मुताई नावाचा एक व्यक्ती म्हणजे ऑलिम्पिक प्लेयर धावपटू त्या ठिकाणी रनिंग स्पर्धेमध्ये लॉंग रनिंगच्या स्पर्धेमध्ये त्यांनी भाग घेतला होता आणि त्याचबरोबर फ्रान्सचा इवान फर्नांडिस हा सुद्धा त्यामध्ये त्यांनी भाग घेतला होता। अबेल मुताई याने त्या ठिकाणी ती जी लॉंग रनिंग असलेली स्पर्धा ही तो जवळपास जिंकलेलाच होता, परंतु जी काही सीमारेषा आहे त्या सीमारेषेच्या फक्त 1 मीटर अगोदर तो थांबला। त्याला असं वाटलं की शर्यत संपली की काय, पण खरं तर शर्यत संपलेली नव्हती। त्याला अजून 1 ते 2 मीटर अजून पुढे चालणं आवश्यक होतं, परंतु त्या ठिकाणी तो थांबल्याने त्या ठिकाणी फ्रान्सचा इवान फर्नांडिस नावाचा ऑलिम्पिक प्लेयर जिंकू शकला असता, परंतु त्या व्यक्तीने त्याला फ्रेंच भाषेमध्ये पुढे चालण्यासाठी सांगितलं, त्याला ते समजलं नाही। शेवटी इवान फर्नांडिसने त्याला पुढे ढकललं आणि त्या ठिकाणी त्याला पहिला नंबर आणण्यासाठी त्याला सहकार्य केलं, त्याला मदत केली। खरं तर या ठिकाणी इवान फर्नांडिस नंबर 2 येण्याच्या ऐवजी तो नंबर 1 येऊ शकला असता, परंतु त्यांनी विचार केला की हे जी रेस आहे तो जिंकलेलाच आहे, तर या जिंकलेल्या व्यक्तीला मी सहकार्य केलं पाहिजे, मी त्याला मदत केली पाहिजे आणि त्यांनी नंबर 1 आणला। यावरती पत्रकारांनी विचारलं असता त्यांनी सांगितलं की ज्या व्यक्तीचं जे श्रेय आहे ते मी त्याला देणार, हेच संस्कार माझ्या आईने मला दिलेले आहेत आणि ते संस्कार मी नक्की जोपासेल। नक्कीच। धन्यवाद। जय हिंद, जय भारत।